पैशाचं काम होत नाहीये की बिझनेस चांगला चालत नाहीये, अरे तू पुखराज घालून बघ. मानसिक चिडचिड होतीये, रागावर कंट्रोल राहत नाही, तू ना मोती घातला पाहिजेस. असे सर्रास सोल्युशन्स आपण लोकांकडून ऐकत असतो. अगदी तोंडपाठ झालेत काहींच्या तर, आणि लोक एकमेकांनाच हे सल्ले द्यायला लागलेले आहेत. मी तर पाहते काही काही जेमस्टोन सेलर्सवाले किंवा लोकल ज्वेलर्सवाले सुद्धा आपल्याला फक्त आपला प्रॉब्लेम्स ऐकून त्यांच्या मताने ते जेमस्टोन्स सजेस्ट करतात. पण हे कितपत योग्य आहे? जर अशा प्रकारची रत्न घालून जर तुमची कामं पुढे जाऊन झाली नाहीत तर तुम्ही मग त्या रत्नालाच किंवा रत्नशास्त्रालाच नावं ठेवायची, हे कितपत योग्य आहे? हे मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. तुम्ही पण एखादा नीलम, पाचू, मोती घातलाय का? किंवा घालायचा विचार करताय? काय एक छोटंसं रत्न तुमचं पूर्ण नशीब बदलू शकतं? तुमची न होणारी कामं पटकन करून देऊ शकतं? आणि जर एखादी छोटीशी अंगठी जर तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकत असेल तर मग जगात इतकी लोक स्ट्रगल का करतायत? जाणून घेऊया यामागचंच खरं सत्य की जेमस्टोन्स आणि क्रिस्टल्स हे खरंच तुमचं भाग्य चमकवतात की तुमचा विश्वास संपादन करतात. त्यामागचा खरा इतिहास जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आय एम स्नेहाली राणे, मास्टर्स इन वेदिक एस्ट्रॉलॉजी, टॅरो रीडर, वास्तू कन्सल्टंट आणि माइंड हीलर ऑल्सो. त्याचबरोबर तुमच्याशी लाईफ गाईड कोचिंगचे मी काही व्हिडिओ सुद्धा शेअर करणार आहे. आज आपण आपल्या आजूबाजूला अशी अनेक लोक बघत असतो की ती स्वतःचं आपलं नशीब चमकवण्यासाठी ती चमचमती जेमस्टोन्स म्हणजे रत्न आणि क्रिस्टल्स यांच्या महागड्या अंगठ्या, लॉकेट्स किंवा ब्रेसलेट्स घालून फिरत असतात. पण त्यांची खरंच कामं होतात का? ही जेमस्टोन्स आणि क्रिस्टल्स यामागचा इतिहास आणि सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. चला तर मग जाणून घेऊया यामागचं खरं सत्य. प्राचीन इजिप्तमध्ये लोक लॅपिस ल्युझुली आणि टर्क्वाइज घालायचे. त्यापासून त्यांना पॉवर मिळते किंवा प्रोटेक्शन मिळतं असा त्यांचा समज होता. आणि इंडियन एस्ट्रॉलॉजीनुसार रत्नांचा ग्रहांशी संबंध जोडला गेला. चायनामध्ये क्रिस्टल्स हिलिंग एनर्जीसाठी वापरले जाऊ लागले. म्हणजेच प्रत्येक संस्कृतीत रत्नांना काहीतरी ऊर्जा दिली गेलेली आहे. आपल्या भारतात ज्योतिषानुसार त्या ग्रहांच्या रत्नांशी कशा जोड्या लावल्या गेलेल्या आहेत ते बघितलं तर तुम्हाला सांगता येईल की माणिक म्हणजे रुबी या रत्नाचा संबंध सूर्यग्रहाशी, पर्ल मोती या रत्नाचा संबंध चंद्र या ग्रहाशी, इमराल्ड पाचू याचा संबंध बुध या ग्रहाशी, पुखराज म्हणजेच येलो सफायर याचा गुरु या ग्रहाशी, नीलम ब्लू सफायर याचा शनी या ग्रहाशी, कोरल म्हणजेच पोवळा याचा मंगळ या ग्रहाशी, डायमंड याचा शुक्र या ग्रहाशी, गोमेद हॅसोनाइट म्हणजेच ह्याचा राहू या ग्रहाशी, लहसुनिया म्हणजेच कॅटसाय याचा केतू या ग्रहाशी संबंध लावला गेलेला आहे. असं म्हटलं जातं की हे रत्न वापरल्याने ज्या त्या ग्रहाची ऊर्जा आपल्या आयुष्यावरती संतुलित प्रभाव टाकते. हे ग्रह ज्या ब्रह्मांडात उपस्थित आहेत त्या संपूर्ण ब्रह्मांडात किंवा स्पेसमध्ये एक मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिक ऊर्जा सतत व्हायब्रेट होत असते आणि ती सगळीकडे सगळ्या ग्रहांवर आहे. आणि म्हणूनच हे बाकीचे ग्रह हे आपल्या पृथ्वीवरती सुद्धा त्या प्रकारचा इम्पॅक्ट टाकत असतात. आणि ही जी रत्न आहेत ती त्या एनर्जीला ॲब्झॉर्ब करतात, म्हणून त्यांचा उपयोग आपण एक रेमेडी म्हणून करू शकतो. तसं बघितलं तर संपूर्ण विश्व ब्रह्मांड ही एक एनर्जी आहे जी संपुष्टात न येणारी आहे. ती फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफॉर्म होते. हे आपण लहानपणी सायन्समधून सुद्धा शिकलेलो आहोत. म्हणूनच जेमस्टोन्सच्या बाबतीत मी असं म्हणेन की त्यांच्यावरती त्या ग्रहांचा मॅग्नेटिकली तो इफेक्ट होत असल्यामुळे ती रत्न आपण जवळ बाळगल्याने किंवा वापरल्याने त्या ग्रहांचा आपल्याला प्रभाव नक्की पडतो आणि थोडासा कंट्रोलही आपल्या जीवनावरती नक्कीच होतो. पण काहींच्या बाबतीत तो स्टोन म्हणजेच ते रत्न घालून सुद्धा वापरून सुद्धा त्यांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही किंवा हवे तसे परिणाम त्यांना जाणवत नाहीत. त्याच्या मागे कारण असतं ते म्हणजे एकतर म्हणजे तो स्टोन एवढा इम्प्युअर असतो किंवा त्याची क्वालिटी जर लो असेल तर तो तुमच्या जीवनावरती तेवढा इफेक्ट पाडत नाही, किंवा चुकीचं गायडन्स. तुम्हाला तो जर स्टोन वापरायचा असेल तर त्याआधी ज्योतिषीय सल्ला घेणं सगळ्यात गरजेचं असतं. यालाच पूरक अशा गोष्टी म्हणजे तुमचा विश्वास, बिलीफ सिस्टीम, पॉझिटिव्ह थिंकिंग आणि ज्या त्या देशातली सांस्कृतिक कंडिशनिंग सुद्धा, या सगळ्या गोष्टी मिळून तुम्हाला तो परिणाम देतात. ओव्हरऑल जेमस्टोन्स हे काही जादू नाही आहेत, ते टूल्स आहेत तुमच्या माइंडसेटला इन्फ्लुएन्स करणारे. जर तुम्ही त्याचा वापर सेल्फ कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी, पॉझिटिव्ह एनर्जी मिळवण्यासाठी जर केलात तर ते तुम्हाला नक्कीच युजफुल ठरू शकतात. म्हणजेच तुमचा ट्रस्ट आणि त्यांच्यातली नॅचरल मॅग्नेटिक एनर्जी मिळून
तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतं. एनर्जीला फक्त फ्लो कळतो, डिरेक्शन नाही. ती आपण डिसाईड करायची असते आणि त्यासाठीच योग्य गायडन्स एखाद्या योग्य ज्योतिषाकडून घेणं गरजेचं असतं. त्याच्या सल्ल्यानुसार तुमच्या पत्रिकेत असलेले जे ग्रह आहेत त्यांची सिच्युएशन, पोझिशन बघून, त्यांच्या महादशा बघून तो तुम्हाला योग्य असलेला रत्न नक्कीच सांगू शकतो. म्हणजेच एखादा चांगला ग्रह तुमच्या जन्मकुंडलीत वाईट स्थानात असेल तर त्याच्या महादशेत किंवा त्याचं जे रत्न आहे ते तुम्ही वेअर करू शकत नाही, कारण तो तुम्हाला चांगली फळं देऊ शकणार नाही. आणि एखादा वाईट ग्रह जरी तुमच्या भाग्यस्थानात किंवा लाभस्थानात असेल तरी सुद्धा त्याचं रत्न वापरल्याने तो त्याच्या परीने योग्य ती फळं तुम्हाला त्या महादशेत म्हणजेच त्या पिरियडमध्ये नक्कीच देऊ करतो. त्यामुळेच ॲस्ट्रॉलॉजरच्या गायडन्स शिवाय रत्न कधीच वापरू नयेत. ती आपल्या राशीनुसार किंवा आपल्या बिझनेसनुसार, पर्सनॅलिटीनुसार आपल्याला चूज करता येत नाही, तर त्यासाठी आपली जन्मपत्रिका बघणं गरजेचं असतं. हां, पण क्रिस्टल्स हे हिलिंगचं काम करतात. आपलं शरीर बघा जे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, म्हणजेच पृथ्वी, जल, आकाश, अग्नी, वायू या तत्वांना बॅलन्स करण्यासाठी किंवा आपल्या शरीरामध्ये जी 7 चक्र आहेत ती योग्यरित्या त्यांना ॲक्टिवेट करण्यासाठी हे क्रिस्टल्स काम करतात. क्रिस्टल्स हे समुद्राच्या तळाशी सापडत असतात, त्यामुळेच ते वापरण्याआधी त्यांना हील करणं गरजेचं असतं, त्यांना एनर्जाइज करणं गरजेचं असतं. ते म्हणजे एका सॉल्ट वॉटरने त्यांना वॉश करून म्हणजे मिठाच्या पाण्याने धुवून त्यांना सकाळचा सनलाईट दाखवून त्याच्यावरती आपली हवी असलेली डिझायर बोलून, इच्छा प्रकट करून मगच ती एनर्जाइज होतात आणि त्यानंतर तुम्ही ती वापरू शकतात. त्यासाठी वेळ, काळ आणि वार वगैरे असं काही बघण्याची गरज नसते. फक्त दर पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशामध्ये त्यांना ठेवल्याने त्यांची एनर्जी पुन्हा रिफ्रेश होते आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही ती यूज करू शकता. हां, पण जेमस्टोन्स वापरताना तुम्हाला त्या ग्रहानुसार त्याचा वार, त्याचा होरा मीन्स तो पिरियड एक सकाळचा मुहूर्त असतो, त्यावेळेतच त्या ग्रहाचा मंत्र त्याच्यावरती उच्चारण करून त्याची शुचिर्भूत पंचोपचारे पूजा करून मगच तुम्ही तो एखाद्या मेटलमध्ये म्हणजे त्या ग्रहाला जो सुटेबल मेटल दिलेला आहे, सोनं, चांदी, तांब, ह्याच्यामध्येच तो जडवून तुम्ही तो परिधान करू शकता. आणि त्याला सुद्धा वेळोवेळी 6-6 महिन्यांनी मी म्हणेन एनर्जाइज करणं गरजेचं असतं. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की रत्न तुमचं नशीब बदलवत नाहीत, ते तुमचा विश्वास बदलवतात आणि तो विश्वासच तुमचं नशीब बदलवतो. हां, आणि हे माध्यम तर आपल्याला हवंच असतं, कारण डायरेक्ट त्या एनर्जीचं एवढं गांभीर्य जाणून घेण्या इतके आपण संत तर नाही आहोत. जर एखादं रत्न वापरताना तुम्ही मनामध्ये विश्वास ठेवलात की आता माझी कामं व्हायला लागतील, आता हे रत्न वापरल्याने मला अमुक हा फायदा होईल, तर तुमचा आत्मविश्वास बिल्ड व्हायला मदत होते, तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, तुमचे डिसिजन्स चांगले होतात आणि त्यामुळेच होणारे परिणामही सुधारतात. म्हणजेच नुसतं रत्न परिधान केल्याने नाही, तर संपूर्ण बदल हा तुमच्या माइंडसेटवर पण अवलंबून आहे. जेव्हा आपण क्रिस्टल यूज करतो तेव्हा ते वापरण्याआधी आपला त्यामागे एक इंटेन्शन जो असतो तो आपण आधी सेट करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला जर आता पीसफुल लाईफ जगायचं असेल तर आपण समजा ॲमेथिस्ट आपल्याजवळ बाळगायला सुरुवात केली, तर आपल्या मनामध्ये आपण आपोआप तो विचार करू लागतो की आता माझं लाईफ पीसफुल व्हायला मला मदत होणार आहे. त्यामुळे तुमचं मन स्थिर व्हायला लागतं, क्लॅरिटी तुम्हाला मिळते आणि ते एक प्रकारे मेडिटेशनसारखं तुमच्या आयुष्यावर काम करतं. त्यामुळे रत्न ही आपापल्या जागी बरोबर आहेत, आपापल्या जागी ती एनर्जेटिक आहेतच. तुम्ही ती वापरा अगर नका वापरू, पण त्याचबरोबर तुमचा असलेला मनातला विश्वास त्या कामाप्रती हा कधीही कमी करू नका. एखादी गोष्ट विश्वासाने केली तर ती पॉझिटिव्हली व्हायला तुम्हाला मदत होते आणि पॉझिटिव्ह गोष्ट जवळ बाळगून सुद्धा जर मनामध्ये त्याबद्दल अविश्वास असेल तर तुमचं कार्य पूर्णत्वास जात नाही. रत्न ही थेट तुमचं नशीब बदलत नाहीत, ती एका ट्रिगरप्रमाणे काम करतात तुमच्या विश्वासाला किंवा एनर्जीला मोटिवेट करण्यासाठी. जर तुम्ही त्याचा वापर पॉझिटिव्ह इंटेन्शनसाठी करत असाल तर ती तुम्हाला नक्कीच युजफुल ठरतात. हा, पण मात्र फक्त रत्नांवरच अवलंबून राहिला तर मात्र ते धोकादायक ठरू शकतं. जर ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.